स्वातीस मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। आज आपल्याला बनवायची एकदम झणझणीत अशी काळ्या मसाल्याची शेवग्याच्या शेंगाची भाजी। आता ही भाजी तयार करण्यासाठी आपण या ठिकाणी शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत। शेंगा आपण जास्त निब्बर घेतलेल्या नाहीत किंवा जास्त कवळ्या देखील नाही, मध्यम आकाराच्या आपण या ठिकाणी 4 शेंगा घेतलेल्या आहेत। शेंगा आपल्याला बारीक तुकड्यामध्ये कट करून घ्यायच्या आहेत आणि शेंगावरील साल आपल्याला काढून घ्यायचा। तर शेंगा मी या ठिकाणी पाण्यामध्ये घालून घेतलेल्या आहेत। शेंगा आपल्याला छान स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहेत। आता आपल्याला भाजीसाठी मस्त असं एक वाटण तयार करून घ्यायचं आहे। त्याकरिता आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये मी अर्धा चमचा तेल घालून घेतलेले आहे। आता या तेलावरती आपल्याला कांदे परतून घ्यायचे आहेत। 2 कांदे मी उभ्या आकारामध्ये पातळशे कट करून घेतलेले आहेत। कांद्याचा रंग पूर्णपणे डार्क होत नाही तोपर्यंत आपल्याला हा कांदा छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे। तुमच्याकडे जर लोखंडाची कढई असेल किंवा लोखंडाचा तवा असेल त्यावरती तुम्ही हा मसाला तयार करून घ्या। एकदम छान गावरान पद्धतीची आपली ही भाजी तयार होते। 2 ते 3 मिनिट आपण कांदा छान असा तेलावरती परतून घेतलेला आहे। कांदा आपण अर्धा भाजून घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला सुक्या नारळाचा कीस घालून घ्यायचा आहे, म्हणजेच आपला सुक्या नारळाचा कीस आणि कांदा दोन्ही एकत्रित छान असा भाजला जातो। आणि आपल्याला कांदा आणि खोबरं छान डार्क रंगामध्ये दोन्ही भाजून घ्यायचं आहे। मी या ठिकाणी नारळाचा कीस घालून घेत आहे, त्यामुळे मी या ठिकाणी कांद्यासोबत त्याला परतून घेत आहे। तुम्ही जर खोबऱ्याचे काप भाजत असाल तर सुरुवातीला तुम्ही खोबरं भाजून घ्या, त्यानंतर तुम्ही कांदा तेलावरती परतून घ्या, म्हणजेच आपलं खोबरं छान तेलावरती डार्क रंगामध्ये भाजलं जातं। कांदा आणि खोबरं आपलं छान डार्क रंगामध्ये आपण परतून घेतलेलं आहे। आता आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे 1 चमचा डाळवं, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच अद्रकचा तुकडा मी छोट्या तुकड्यामध्ये कट करून घेतलेला आहे। ते अद्रक आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे। डाळवं यामध्ये घातल्यामुळे भाजीला चव छान येते आणि भाजीला दाटसरपणा देखील छान येतो, त्यामुळे आपण यामध्ये 1 चमचा डाळवं घालून घेतलेला आहे। डाळवं यामध्ये घातल्यानंतर आपल्याला मसाला जरा वेळ परतून घ्यायचा आहे। भाजून घेतलेला जो मसाला आहे तो आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचा आहे। थंड झाल्यानंतरच आपल्याला हे वाटण मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। आता आपल्याला शेंगा शिजवून घ्यायच्या आहेत। कढईमध्ये मी अर्धा चमचा तेल घालून घेतलेला आहे। तेल छान तापलेलं आहे, यामध्ये मी अर्धा चमचा जिरे घालून घेतलेले आहे। तेलावरती आपल्याला पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे। हळद आणि जिरे आपण तेलामध्ये छान असे परतून घेतलेले आहेत। तेलावरती आपल्याला शेवग्याच्या शेंगा घालायच्या आहेत आणि जरा वेळ आपल्याला तेलामध्ये शेंगाला परतून घ्यायचं आहे। पूर्ण हळद आपल्या शेंगाला व्यवस्थित अशी लागलेली आहे। शेंगा आपण तेलामध्ये जरा वेळ परतून घेतलेल्या आहेत। चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे। यामध्ये आता आपल्याला 1.5 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे। याला आपण एकदा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 90% शेंगा आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत। बाकीच्या 10% शेंगा आपल्याला भाजीमध्ये शिजवायच्या आहेत। आता आपलं जे वाटण आहे ते देखील थंड झालेलं आहे। यामध्ये आपल्याला मुठभर कोथिंबीर घालून घ्यायची आहे। थोडंसं पाणी मी यामध्ये घातलेलं आहे। आता हे वाटण आपल्याला मिक्सरला एकदम छान बारीक असं वाटून घ्यायचं आहे। एकदम मस्त असं आपलं भाजीसाठीचं वाटण या ठिकाणी तयार झालेलं आहे। आता आपल्या शेंगा देखील या ठिकाणी शिजलेल्या आहेत। शेंगा आपण चेक करून घेऊया। शेंगा आपल्या सॉफ्ट झालेल्या आहेत, दाबल्यानंतर व्यवस्थित अशा दबल्या जात आहेत। 10 ते 20% आपण शेंगा कच्च्या ठेवलेल्या आहेत। आता मी गॅस बंद केलेला आहे। शेंगा आणि शेंगाचं सूप आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। हे सूप तुम्ही लहान मुलांना पिण्यासाठी देखील देऊ शकता। आता भाजीला आपल्याला लगेचच फोडणी देऊन घ्यायची आहे। कढईमध्ये मी 2 चमचे तेल घालून घेतलेले आहे। तेल छान तापल्यानंतर आपण यामध्ये मोहरी घालून घेतलेली आहे। मोहरी आपली छान फुटलेली आहे। जिरे मी यामध्ये घालणार नाही, कारण आपण शेवग्याच्या शेंगा शिजवताना जिऱ्याचा वापर केलेला आहे, त्यामुळे आपण यामध्ये जिरे घातलेले नाहीये। आता मिक्सरला आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे, ते वाटण आपल्याला तेलावरती घालून घ्यायचं आहे। वाटण आपल्याला तेलावरती छान असं परतून घ्यायचं आहे। जोपर्यंत आपल्या वाटणामधून छान तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला याला छान असं परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला काही सुके मसाले घालून घ्यायचे आहेत। 1 चमचा आपण यामध्ये काळा मसाला घालून घेतलेला आहे। काळ्या मसाल्याची आपल्याला शेवग्याच्या शेंगाची भाजी तयार करायची आहे, त्यामुळे आपण काळ्या मसाल्याचा वापर जास्त केलेला आहे। अर्धा चमचा आपण यामध्ये कांदा लसूण मसाला घातलेला आहे। अर्धा चमचा आपण यामध्ये लाल तिखट घातलेला आहे। पाव चमचा आपल्याला यामध्ये हळद घालून घ्यायची आहे। तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिट मी वाटण छान असं परतून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे, म्हणजेच आपलं वाटण बुडाशी चिटकणार नाही। परत आपण याला छान असं परतून घेतलेलं आहे। वाटणामधून छान तेल सुटलेलं आहे। आता शेवग्याच्या शेंगा आणि त्याचं सूप आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे। परत आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे। शेंगा शिजवताना देखील आपण मीठ घातलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं आहे। शेंगा आपल्या शिजलेल्या आहेत, फक्त आपल्याला 10 ते 20% शेंगा शिजवायच्या आहेत, त्यामुळे आपल्याला यामध्ये पाणी जास्तही घालायचं नाहीये। भाजी तुम्हाला कितपत पातळ हवी किंवा कितपत घट्ट हवी त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ऍड करू शकता। तर मी यामध्ये परत 1 ते 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे। थोडीशी पातळसर मी भाजी तयार करणार आहे। भाजीला आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता झाकण ठेवून आपल्याला भाजी परत एकदा 4 ते 5 मिनिट शिजून घ्यायची आहे। 4 ते 5 मिनिट झालेले आहेत। भाजी आपली एकदम मस्त अशी शिजलेली आहे। झाकण मी उघडून घेतलेलं आहे। भाजी बघू शकता तुम्ही, एकदम मस्त अशी भाजीवरती तेलाची तरी आलेली आहे। भाजीला मस्त असा रंग देखील आलेला आहे।
काळ्या वाटण्याची आपली एकदम मस्त झणझणीत ही भाजी या ठिकाणी तयार झालेली आहे। शेंगा देखील छान शिजलेल्या आहेत। बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची। भाकरीसोबत, भातासोबत किंवा पोळीसोबत अप्रतिम चवीची ही भाजी लागते। तर मस्त अशी आपली शेवग्याच्या शेंगाची काळ्या वाटणातील ही भाजी तयार झालेली आहे। तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। भेटूया तशाच एखाद्या छानशा आणि नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।